रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठित मानले जाणारे माणगाव खांदाड येथील श्री सोनभैरव गोविंदा पथकाने बुधवार दिनांक 7 ऑगस्ट पासून सरावाला सुरुवात केली। सरावाची सुरुवात नगराध्यक्ष तथा सोनभैरव गोविंदा पथकाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली। ज्ञानदेव पोवार यांच्या हस्ते सरावाचा श्रीफळ वाढवून तसेच सोनभैरव मंदिरात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काशीराम पोवार यांच्या हस्ते नारळ अर्पण करून आरती करण्यात आली। यानंतर सरावाच्या ठिकाणी खांदाड येथील उपस्थितांनी गोविंदा आला रे आला वाद्य संगीताच्या तालावर रिंगण सोहळा पार पडला। यावेळी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार तसेच काशीराम पोवार हे हातात मानाची गदा घेऊन उल्हासात नाचताना दिसले। यानंतर कोच अर्थातच प्रशिक्षक बाळा पोवार यांनी उपस्थित गोविंदा पथक युवकांना मार्गदर्शन केले आणि पहिला सराव 4 थर लावून सलामी दिली। सरावाच्या दिनी वृक्षारोपण कार्यक्रम नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार त्याचबरोबर युवा कार्यकर्ते ललित ओसवाल यांच्या हस्ते करण्यात आले व पूर्वसंध्येला परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली। दरम्यान मंदार पोवार, भगवान पोवार, सचिन गुगले, दीपक पोवार, शशिकांत पोवार, सीताराम पोवार, मारुती मालोरे, दत्ताराम पोवार, चंदू पोवार, समीर पोवार, गजानन पोवार, राकेश पोवार, शुभम शिंदेसह आदींनी विशेष मेहनत घेतली। गोविंदा पथकाच्या सरावावेळी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, खांदाड ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ व्यक्तिमत्व काशीराम पोवार, नगरसेवक कपिल गायकवाड, श्रीराम नवमी उत्सवाचे अध्यक्ष शेखर गोडबोले, युवा कार्यकर्ते ललित ओसवाल, सोनभैरव ग्रामस्थ मंडळ खांदाडचे अध्यक्ष अनंत पोवार, पदाधिकारी संतोष मांजरे, रामदास पोवार आणि नथुराम पोवार, त्याचबरोबर गोविंदा पथकाचे नामांकित प्रशिक्षक महेश पोवार आणि नवयुवक मित्रमंडळाचे अध्यक्ष राहुल दसवते, पदाधिकारी महेश पोवार, निकेश पोवार, मंदार पोवार, सचिन गुगले आणि दीपक पोवार उपस्थित होते। आज अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये खांदाड येथे सोनभैरव मंदिरचे प्रांगणात येत्या गोविंदा सणाचे जो काय सराव या ठिकाणी पथक होणार आहे त्या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया आहे। सर्वप्रथम सोनभैरव चरणी नतमस्तक होतो। गोविंदा हा पारंपरिक सण आहे आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा साजरा केला जातो। निश्चितपणे रायगड जिल्ह्यामध्ये दक्षिण रायगडचा गोविंदा म्हणून सोनभैरव पथकाचं नाव आहे आणि निश्चितपणे मागच्या वेळेस जसं 8 थरात लावले होते तोच प्रयत्न पुन्हा एकदा 8 थराचा थरार हा उभा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। 9व्या थरासाठी सुद्धा प्रॅक्टिस करणार आहोत, परंतु शेवटी ग्रामीण भागामध्ये 9 थर लावणं शक्य नसतं, काही सुविधा उपलब्ध नसतात आणि म्हणून 8 थर जरी लावले तरी आम्ही त्यामध्ये समाधानी आहोत। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।